excited to learn about the new fundamentals of vertical circular motion. तो vertical circular motion आज है तारीख 19th. सो 19th जैन से आज अपन स्टार्ट कर रहे हैं ये टॉपिक. जस्ट अ मिनट, आई वुड लाइक टू 19 जैन फिजिक्स 12. ओके, तो ये जो पार्ट है ये एक्चुअली मेरा चाहिए था दूसरे चैप्टर में. ये यहाँ पे आ गया, इसको मूव करना पडेगा मेरे को. ओके, सो वर्टिकल सर्क्युलर मोशन. सो हेडिंगच द्या सर्वांनी आता, वर्टिकल सर्क्युलर मोशन VCM. तुम्ही HCM ऐकलं असेल. HCM स्टँड्स फॉर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. अभी ये है वर्टिकल सर्क्युलर मोशन. मग वर्टिकल सर्क्युलर मोशनचे इथं लॉंग फॉर्म लिहितो, वर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन कसं बाबा, तर अंडर ग्रॅव्हिटी असेल तर अंडर ग्रॅव्हिटी, कंट्रोल मोशन असेल तर कंट्रोल, म्हणजे ज्याच्यावर ग्रॅव्हिटीचा कंट्रोल आहे आणि ज्याच्यावर इंजिनचा कंट्रोल आहे, लाईक दॅट. ठीक आहे. सो आपल्याला जे शिकायचं आहे तर ते कंट्रोल अंडर ग्रॅव्हिटी शिकायचं आहे आपल्याला. ठीक आहे, एकच मिनिट. हाँ, सॉरी बच्चा पार्टी. सो वर्टिकल सर्क्युलर मोशन, तर वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी आणि विदाउट अंडर ग्रॅव्हिटी. विदाउट अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आता तुम्ही यात्रेमध्ये याच्यात बसले का रे, जायंट व्हीलमध्ये बसलेत का, राहट गाडग्यामध्ये बसलेत का, तर राहट गाडग्याचं जे मोशन असतं ते वर्टिकल सर्क्युलर मोशन असतं, बट दॅट इज कंट्रोल्ड मोशन. ठीक आहे, कंट्रोल्ड VCM. आणि आपण शिकणार आहेत अनकंट्रोल्ड. ठीक आहे, आपल्याला जे शिकायचं आहे ते अनकंट्रोल्ड VCM शिकायचं आहे. आपल्याला कंट्रोल VCM नाही शिकायचं आहे. मग कंट्रोल VCMचं एक्झाम्पल सांगितलं, जायंट व्हील. जायंट व्हील म्हणजे यात्रेमध्ये तुम्ही बसले असताल, यात्रेमध्ये असं राडगाडगं फिरत असतं आपलं, आठवतंय तुम्हाला. ठीक आहे, असं पाळणा असतो, त्याला असं इथं पाळणा असतो, आपण बसलोय, आपल्यासोबत आपल्या घरचे बसलेत, किंवा कधी कधी चोरून लपून आपण आपल्या मैत्रिणीसोबत पण बसतो, है की नाही. ठीक आहे, गुपचूप रात्री जर संध्याकाळची यात्रा असेल तर तुम्ही बघितलं असेल, असं तुम्ही यात्रेत असे पाळण्यात बसलेत, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, आणि हे असे सगळे पाळण्याला इथं असे पाय असतात, लाईक दॅट. सो त्याचं जे मोशन चालतंय असं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आठवलं का सर्वांना? नक्की. पण ते कंट्रोल्ड असतं. स्पीड कसा असतो, हळूहळू इंजिनवर चालतं, ते इंजिनवर ड्राईव्ह करतं ते. मग हळूहळू त्याचा स्पीड वाढत जातो, एक कॉन्स्टंट स्पीड तो अचीव करतो, आणि तेवढ्या फेऱ्या झाल्या की ते काय करतात, इंजिनला बंद करतात आणि हळूहळू आपलं मोशन थांबवतात. सो दॅट इज कंट्रोल्ड VCM. बट अनकंट्रोल्ड क्या है, तो अनकंट्रोल में बच्चा पार्टी. सपोज असं समजा, ठीक आहे, आता अनकंट्रोल समजून सांगायचं म्हटलं तर हे समजूनच सांगावं लागेल फक्त. तर अनकंट्रोल्ड मोशनमध्ये, मोशन कंट्रोल अंडर ग्रॅव्हिटीमध्ये आपण असं म्हणूयात की एखादी ऑब्जेक्ट आहे बाबा, त्या ऑब्जेक्टला आपण एवढा स्पीड दिला. आता इथं बघा, मी रफ करतो हे. हां, परत एकदा दाखवतो. अनकंट्रोलमध्ये बघा, आता अनकंट्रोलमध्ये काय आपण सांगितलं, एखादी ऑब्जेक्ट आहे इथे, आता त्या ऑब्जेक्टला एवढी एनर्जी द्यायची की ती ऑब्जेक्ट आहे ना खाली न पडता अशी वरती चढली पाहिजे ह्या सरफेसने इथं टॉपला आली पाहिजे, आणि टॉपला आली की अशी सरफेसच्या अलॉंगच, परत एकदा खाली न पडता बरं का, खाली न पडता अशीच सरफेसच्या अलॉंग अशी ती खाली आली पाहिजे. मग मला सांगा बच्चा पार्टी, ज्यावेळेस तुम्हाला आता इथं स्पीड द्यायचं आहे तर इथं तुम्हाला मॅक्सिमम स्पीड द्यावं लागेल, बरोबर ना. आणि जसं जसं स्पीड वरती जाईल, आता अंडर ग्रॅव्हिटी चालू आहे, तुम्ही इनिशियलीच काय केलं, त्याला एवढा स्पीड देऊन टाकला की ऑब्जेक्ट आता वरती चालली आहे सरफेसपासून, टॉपला गेलं की त्याचा स्पीड काय असेल, मिनिमम असेल. दिस इज टॉप पोझिशन, दिस इज लोवेस्ट पोझिशन किंवा बॉटम पोझिशन आपण म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे, आणि परत एकदा ऑब्जेक्ट खाली येते लाईक दिस, आणि परत ती त्याच्या इनिशियल पोझिशनला जाते. सो मग घडतं काय, इथं स्पीड मॅक्सिमम पण वरती जाताना डिक्रीज होत जाईल, टॉपला गेला की डिक्रीज, परत खाली येताना त्याचा स्पीड इन्क्रीज होत जाईल. म्हणजे इथं स्पीडवर आपलं कंट्रोल नाही आहे. तसं जायंट व्हीलमध्ये एकदा का तुमचे स्पीड फिक्स स्पीडने तुमचं इंजिन सुरू झालं त्या जायंट व्हीलचं, तर तुमचं मोशन हे कॉन्स्टंट स्पीडने असतं, खालून वरती जातानाही त्याच स्पीडने आणि वरतून खाली येताना पण त्याच स्पीडने. बच्चा पार्टी असं होतं की नाही, असं अनुभवलंय की नाही तुम्ही? शेलार, साक्षीजी, महेश सुपेकर, तुम्ही अनुभवलंय की नाही अशा गोष्टी? मला सांगा पटकन.
यू कॅन गिव्ह मी अन एक्नॉलेजमेंट. यस. सो ज्यावेळेस तुम्ही यात्रेतल्या रहाटगाडग्यामध्ये बसता त्यावेळेस जो स्पीड असतो तो कॉन्स्टंट स्पीड असतो. कॉन्स्टंट स्पीडने तुम्ही फिरता. म्हणजे येस ऑब्विसली स्टार्टिंगला तुम्ही इनिशियल स्पीड 0 असतो, मग हळूहळू स्पीड घेत होतं. पण स्पीड घेतलं की ते इंजिनवर चालतं आहे, त्याच्यामुळे त्याचं स्पीड तुम्ही कॉन्स्टंटली मल्टिप्लाय करू मेंटेन ठेवू शकता. पण इथं तसं घडत नाही. एखादी ऑब्जेक्ट आहे, तिला असं स्पीड दिलं तुम्ही, टॉपला गेली मिनिमम स्पीड, मिनिममकडनं परत मॅक्सिमम स्पीडला अचीव झालं आहे. सो दॅट इज अनकंट्रोल्ड VCM अँड वो आपने को सीखना है. मग आता सिम्पल एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर तुम्ही मी तुम्हाला जे शिकवणार आहे, एक आपण बॉब कन्सिडर करूया आणि तो एका स्ट्रिंगला कनेक्टेड आहे. ठीक आहे, मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. सो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग मी थली तो अनकंट्रोल्ड. ठीक आहे, अनकंट्रोल म्हणजेच काय, मोशन अंडर ग्रॅव्हिटी म्हणूयात आपण. मोशन अंडर ग्रॅव्हिटी जर झालं तर आपला जो स्पीड असेल तो आपण मेंटेन करू शकतो. ठीक आहे, मोशन अंडर ग्रॅव्हिटी, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सो दिस इज द केस विच वी हॅव टू स्टडी. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये लॉजिक बघा. आता बघा मी इथं काय करणार आहे, तर आपण एक असं कन्सिडर करणार आहे ऑब्जेक्ट, मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. इथं ऑब्जेक्ट आहे सपोज, ही पोझिशन आहे आणि हा सेंटर आहे. या सेंटरपासून आपण त्याला दोरीने बांधलंय. लक्षात घ्या, याचा ऑब्जेक्टचा मास आहे यम. ह्या दोरीने बांधलं, ह्या दोरीची सपोज लेंथ आहे यल. ठीक आहे, असं आपण कन्सिडर केलं आणि तिलाच आपण रेडियस आर पण मानू शकतो. बरं, ऑब्जेक्ट ज्यावेळेस फिरते तर तिची जी लिनियर व्हेलॉसिटी असेल ती असेल व्ही. ही टॉप मोस्ट पोझिशन आहे त्याची, ही टॉप पोझिशन. या पोझिशनला आपण नाव दिलं सपोज ए. सो टॉप पोझिशन. आणि ह्या पोझिशनला एक्झॅक्टली अपोजिट ही जी पोझिशन आहे याला देऊयात बॉटम. ठीक है, बॉटम को देते हैं अपन सपोज बी नाम देते हैं इसको बी. ओके, आणि ही हॉरिझॉन्टल पोझिशन आहे, ही सी आणि ही सेंटरच्या समोरची बरं का. ठीक आहे, आणि ही डी पोझिशन. सो बच्चा पार्टी आता इथं सर्वांनी लक्ष द्या. सर्वांचं लक्ष आहे ना इथे नक्की. इकडे बघा आता काय करतोय मी. तर घडतंय काय, ही ऑब्जेक्ट इथं टॉपला आहे, टॉपला तिचं स्पीड 0 असेल. इथून आता तिला थोडासा धक्का देऊयात. आता इथं असं कन्सिडर करा, ही सेंटरला ह्या दोऱ्यासोबत फिक्स आहे. हा दोरा गोळा होत नाहीये. नाही तर तुम्ही म्हणताल सर टॉपला गेल्यानंतर हा दोरा गोळा होईल, पण ते आता कन्सिडर करू नका. फिजिक्समध्ये जर डेरिवेशन्स करायचे असतील तर आपल्याला काही गोष्टी व्हिज्युअलाइज कराव्या लागतात, काही गोष्टी ॲझ्युम कराव्या लागतात, कारण फिजिक्समध्ये ॲझम्पशन्स खूप महत्त्वाचे आहेत. मग हे ॲझम्पशन समजलंय का सर्वांना, की आपण जो बॉब कन्सिडर केलाय तो बॉब कसा कन्सिडर केलाय, मग कि ॲट द टॉप पोझिशनला आहे, त्याचा स्पीड आता 0 आहे. ठीक है, यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को. जाओ मैं आगे. गिव मी अन एक्नॉलेजमेंट. सांगा पटकन. चला मी पटकन पुढे जातो. मग टॉपला आहे तो दोरा गोळा नाही झालेला, न गोळा होता तो जो ऑब्जेक्ट आहे तो आता टॉप पोझिशनला आहे असं आपण समजतोय. जसं काय त्याला रॉडनेच कनेक्ट केलंय, पण त्याला रॉडने कनेक्ट न करता आपण कशाने कनेक्ट केलेलं आहे बच्चा पार्टी लोग, तो अपन ने उसको कनेक्ट किया है स्ट्रिंग से. सो स्ट्रिंगने कनेक्ट केलं, मग तो टॉपला आहे, मग तो आता हळूहळू तिथून खाली येणार आहे. मग आता ज्यावेळेस तो खाली येईल त्याचा स्पीड वाढत जाणार आहे सर, आणि ज्यावेळेस तो बी पोझिशनला येईल त्याचा स्पीड मॅक्सिमम असेल सर, आणि बी पासनं परत तो वरती जाण्याचा प्रयत्न करेल. बघा असा फिरत येणार आहे, तो खाली येईल मॅक्सिमम स्पीड, मॅक्सिममवरनं परत टॉपकडे जाईल मिनिमम स्पीड. म्हणजे पहिल्या हाफमध्ये त्याचा स्पीड वाढत जाईल, बॉटमकडनं परत वरती जाताना त्याचा स्पीड कमी होत जाईल. मग आपल्याला आता प्रत्येक पोझिशनला, ए पोझिशनला, बी पोझिशनला, सी पोझिशनला, डी पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी काय असेल, त्याच्यामध्ये असणारं टेन्शन काय असेल, हे आपल्याला शिकायचं आहे बच्चा पार्टी लोग. सो इंटरेस्टिंग टॉपिक है, और अभी अपन उसको कंसिडर करेंगे, फिर उसका वेलोसिटी अँड उसका टेन्शन. सो ॲट द टॉप मोस्ट पोझिशन काय घडतंय ते लिहून दाखवतो मी तुम्हाला, किंवा ॲट एनी पोझिशन. आता गोष्टी कन्सिडर करून घ्या. ॲट एनी पोझिशन, तर कुठल्याही पोझिशनला जर तुम्ही गेले तर तिथं ॲक्ट होणारे फोर्सेस कुठले बाबा, तर पहिलं तर आहे ह्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होतंय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हमेशा कुठं असतो, डाऊनवर्ड असतो. आता हे टॉप पोझिशन घेतली मी, इथं त्याच्यावर जो फोर्स ॲक्ट होतोय तो एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो काय आहे mg, विच इज कॉन्स्टंट. ठीक आहे, मैं लिखता हूँ ॲट एनी पोझिशन. पहिला फोर्स कुठला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग डाऊनवर्ड्स. कुणावर ॲक्ट होतोय, ऑब्जेक्टवर, डाऊनवर्ड्स. बरं, त्यानंतर फोर्स ड्यू टू टेन्शन. आता या ऑब्जेक्टला कुणी पकडून ठेवलंय,
मला सांगा ऑब्जेक्टला कुणी पकडून ठेवलंय? स्ट्रिंगने पकडून ठेवलंय. स्ट्रिंगमध्ये काय निर्माण होत असतं? टेन्शन. आणि टेन्शन जे निर्माण होतं ना, तर टेन्शन हमेशा टुवर्ड द फिक्स्ड एंड असतं. बच्चा पार्टी एक तुम्ही आता तुमच्या नोटबुकच्या मार्जिनमध्ये टॉपला जी समासाची जागा सोडतो आपण, तिथं लिहून घ्या की टेन्शन इज वन ऑफ द काइंड ऑफ फोर्स अँड इट इज ऑलवेज डायरेक्टेड. टेन्शन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द फिक्स्ड एंड. जिथं फिक्स्ड एंड असतं ऑब्जेक्टचं तिथं ते ॲक्ट होत असतं टुवर्ड्स द फिक्स्ड एंड. ठीक आहे. मग टेन्शन जी आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ॲक्टिंग कसं आहे? डाऊनवर्ड. टेन्शन कसं आहे? टुवर्ड द फिक्स्ड एंड. मग फिक्स्ड एंड म्हणजे कोण रे? तर हा सेंटर ऑफ द सर्कल. हा जो सर्कल आहे त्या सर्कलच्या सेंटरला. बच्चा पार्टी यहाँ तक चीज़ें क्लियर की त्या ऑब्जेक्टवर कुठले दोन फोर्सेस ॲक्ट होत आहे? एक तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि दुसरा फोर्स कुठला? टेंशन प्रेजेंट इन द स्ट्रिंग. अंडरस्टूड? हाँ या ना? चलो बताओ जल्दी जल्दी. एक्नॉलेजमेंट भेजो. मैंने माइक्रोफोन इनेबल नहीं किया है, आपको सिर्फ एक्नॉलेजमेंट भेजना है. ठीक है, ओके ग्रेट. सो जरी इन केस एखादा कन्सेप्ट नाही समजला तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ते यूट्यूबवर प्रेझेंट आहे. यूट्यूबला आम्ही ते दुसऱ्या दिवशी अपलोड करत असतो. सो इन केस नाही समजला यू कॅन हॅव ए चॅट विथ अस. तुम्ही मेसेज आम्हाला पाठवू शकता. आमचा मोबाईल नंबरवर तुम्ही पर्सनल मेसेज पण करू शकता. तुम्हाला तो पर्सनल डाऊट पण त्या दिवशी क्लिअर केला जाईल. ठीक आहे, डोंट वरी अबाउट दॅट. बरं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग डाऊनवर्ड. टेन्शन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द फिक्स्ड एंड. मग सेंटर ऑफ द सर्कलवर टेन्शन ॲक्ट होतं आहे. मग दोन गोष्टी आहे. मग आता आपण काय करूयात? दोन्ही गोष्टी घेऊयात. दोन्ही गोष्टी काय की अप्पर मोस्ट पोझिशनला ऑब्जेक्टचा स्पीड काढूयात आणि लोअर मोस्ट पोझिशनला पण त्याचा ऑब्जेक्टचा स्पीड काढूया. ठीक आहे. सो मी इथं हेडिंग देतो तुमच्यासाठी की अप्पर मोस्ट पोझिशन. सो अप्पर मोस्ट पोझिशन त्यालाच आपण टॉप पोझिशन पण म्हणतोय. त्या ठिकाणी असणारा जो स्पीड आहे तो आपण काढूयात एच्या ठिकाणी. ठीक आहे. सो बरं, आता मला सांगा टॉपला दोन्ही फोर्सेस कसे ॲक्ट होत आहेत रे? दोन्ही फोर्सेस कुठे ॲक्ट होत आहेत? ते डाऊनवर्ड आहे का? टॉप पोझिशनला एला सांगा एम जी कसं आहे? डाऊनवर्ड. आणि दुसरा फोर्स कोण असेल त्याचं नाव सांगा? टेन्शन आहे. टेन्शन इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. बराबर. ये टेन्शन देखो, टेन्शनला मी T0 ने डिनोट करत असतो. बच्चा पार्टीला माहिती आहे T0 का बरं? कारण कॅपिटल T हा सिम्बॉल मी टाइम पिरियडसाठी दिला आहे. मग टेन्शन T0 आणि एम जी ॲट पोझिशन ए अप्पर मोस्ट पोझिशनला बोथ आर डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. मग दोघांची डायरेक्शन सेम आहे. दोघांचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स एम जी प्लस फोर्स ड्यू टू टेन्शन दोघांची होणार ॲडिशन. ठीक आहे. मग इथं लिहितो फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्लस टेन्शन. आणि हे दोघं मिळून काय प्रोव्हाइड करतील माहिती आहे तुम्हाला? दे विल प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स विच इज रिक्वायर्ड फॉर. सेंट्रिपिटल फोर्स कशासाठी गरजेचा असतो? साक्षीजी, शीतल चोर, मला सांगा सेंट्रिपिटल फोर्स. अर्चना लवांडे, पहिल्या दिवशीपासून आपण सेशन करतोय. सो आय वुड लाईक टू इनेबल द मायक्रोफोन अँड लेट मी नो की सेंट्रिपिटल फोर्स कॉजेस कौन सा मोशन. हां, साक्षीजी, साक्षी साबळे, सिद्धी लबडे, अर्चना लवांडे, सांगा. एनी वन ऑफ यू कॅन इनेबल युअर मायक्रोफोन. यू हॅव दॅट फ्रीडम. आय हॅव चेंज द सेटिंग. प्लीज लेट मी नो सेंट्रिपिटल फोर्स कॉजेस कौन सा मोशन. वर्षा गुले, सिद्धी लबडे, शीतल चोर, पहिल्या दिवशीपासून आहात तुम्ही. सर्क्युलर मोशन. यस, व्हेरी गुड. सर्क्युलर मोशन. तर ऑब्जेक्टचं इथं कुठलं मोशन होणार आहे? कारण हे बघा, ही ऑब्जेक्ट जी आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन लिहिलंय. व्हर्टिकल प्लेनमध्ये घडतंय हे मोशन. रहाट गाडगं सांगितलं तुम्हाला, लगेच डोळ्यासमोर तुमच्या पिक्चर तयार झालं होतं. मग आता टॉप मोस्ट पोझिशनला एच्या ठिकाणी आपण हे बघा इथे काढतोय. इथे ह्या टॉप पोझिशनला आपण असणारं आता त्याची असणारी व्हेलॉसिटी काढतोय. सो ग्रॅव्हिटेशनल प्लस T0 विल प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला mg T0 टेन्शन ॲज इट इज घेतला आणि कुठल्या पॉईंटला येते? ए पॉईंटला. T0 ॲट पॉईंट ए अप्पर मोस्ट पोझिशन. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए अपॉन v² अपॉन r. हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. दोज हू आर जॉईनिंग द सेशन फॉर द फर्स्ट टाइम, let me tell them that centripetal force is given by the formula mv² by r.
पण आता इथं ए का लिहिला सफिक्समध्ये, इथं पण टेन्शनच्या ठिकाणी ए का लिहिला, कारण आपण जी व्हेलॉसिटी काढणार आहे आणि जे टेन्शन काढणार आहे ते कुठं काढतोय, टॉप मोस्ट पोझिशनला ए च्या ठिकाणी. म्हणजे ऑब्जेक्ट जर ह्या ठिकाणी असेल, बघा जर ऑब्जेक्ट कंट्रोल्ड मोशनमध्ये असती, कंट्रोल्ड जसं जायंट व्हीलमध्ये, तर सगळीकडे टेन्शन सेम राहिलं असतं, सगळीकडे व्हेलॉसिटी सेम राहिली असती. पण आपली ऑब्जेक्ट अंडर ग्रॅव्हिटी फिरतीये, म्हणून आपण सांगितलं की तिचं स्पीड व्हॅरी होतोय, टॉपला कमी, नंतर वाढत वाढत जातोय, बॉटमला एकदम जास्त, परत वरती जाताना कमी कमी होत जातोय. सो सेंट्रिपिटल फोर्स अप्पर मोस्ट सगळ्या ठिकाणी आपल्याला त्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. बरं बच्चा पार्टी, आता मला व्ही साठी लिहायचं आहे. मग व्ही साठी लिहिताना आपण याला कसं लिहिणार बाबा, तर लक्षात घ्या. आता मिनिमम पॉसिबल स्पीड ॲट दिस पॉईंट जर आपण कन्सिडर केला, किंवा ह्या ठिकाणी असणारं जे टेन्शन आहे आपण जर 0 कन्सिडर केलं की टॉप मोस्ट पोझिशनला आहे बाबा, आता इथं हे गोळा व्हायला पाहिजे होतं तसं, तर टेन्शन त्या ठिकाणी आपण मॅक्सिमम 0 घेऊन टाकलं. ठीक आहे, ॲट इथं लिहिलं मी, फॉर एक्झाम्पल ॲट टॉप पोझिशन लेट T0 ॲट ए पोझिशन बी 0. जर 0 असेल तर इक्वेशन काय बनेल, देअरफॉर mg प्लस 0 इज इक्वल्स टू m इंटू VA² डिवाइडेड बाय क्या, r. सो इधर का m क्या हो गया, कैंसल, ये r उधर चला गया, ये r यहाँ पे मल्टीप्लाई होगा, 0 प्लस mg तो कुछ नहीं होगा इफेक्ट. सो r इंटू जी इज इक्वल्स टू ये क्या बन गया, VA². सो देयरफॉर बच्चा पार्टी, टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग SQRT ऑन बोथ साइड, इक्वेशन क्या बनेगा ऑन बोथ साइड्स, तो VA इज इक्वल्स टू बनला रूट ऑफ RG. यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को. सो वेलोसिटी ॲट टॉप पोझिशन, मला सांगा ए काय आहे, सॉरी मला सांगा आर काय आहे, मला सांगा जी काय आहे. अंजली, आदित्य, अर्चना, अरुण उदावन, साक्षी जी, मला सांगा व्हॉट इज आर गिवन इन दॅट न्यूमेरिकल. अवॉर्ड, वर्षा गुले, Radius or length of string. यस, रेडियस ऑफ सर्कुलर ऑर्बिट, दैट सर्कुलर मोशन का रेडियस. और जी क्या है, स्मॉल जी. अपना ऑब्जेक्ट जो घूम रहा है वो अंडर ग्रेविटी घूम रहा है, ग्रेविटी मुळे त्याचं मोशन होत आहे. सो वेलोसिटी इज इक्वल्स टू क्या लिखा अपन ने फॉर्मूला, VA इज इक्वल्स टू रूट ऑफ RG. बराबर, यहाँ तक चीजें क्लियर. फिर डन विथ दिस, या ओके, फाईन. चला, मला सगळ्यांची एक्नॉलेजमेंट पाहिजे. वर्षा, श्रावणी सुपेकर, सिद्धी लबडे, मला सगळ्यांची एक्नॉलेजमेंट हवी आहे. शीतल चोर, देन सायली शेळके, साक्षी साबळे. हाँ, यहाँ तक चीज़ें क्लियर. इन केस इफ यू, सई बागडे, जयंत पठान, अंजली यवले, देन गणेश शेलार, मला सर्व, गीतांजली गवळी. हां, ओके, गुड, ग्रेट. सो मग समजून घ्या, वेलोसिटी ॲट टॉप पोझिशन, इधर देखने वाली बात आहे की टेन्शन आपल्याला काय घ्यावं लागलं, 0 घ्यावं लागलं. आणि 0 घेतलं तर यू गॉट द व्हॅल्यू ऑफ लाईक वेलोसिटी ॲट पॉईंट ए अँड विच इज रूट ऑफ RG. ठीक आहे. बरं, आता लोअर मोस्ट पोझिशनला काय घडतंय, लोअर मोस्ट पोझिशनला बघूयात आपण काय घडेल आणि त्या ठिकाणी फॉर्म्युला कसा अप्लाय होईल आता आपला. बरं, लॉजिक सांगायचं म्हटलं तर हा सेंट्रिपिटल फोर्स आहे अप्पर मोस्ट टॉप पोझिशनला. आपण सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला घेतला, दोघांची ॲडिशन केली. बरं बच्चा पार्टी, आता बी पोझिशनला आली सपोज आपली ऑब्जेक्ट. सपोज आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता हे बघा, मी परत एकदा सर्कल काढतोय. आपली ऑब्जेक्ट अशी आहे, इथं टॉपला होती, आता खाली आली इथे बॉटमला. तिला आपण दोऱ्याने बांधलंय, स्ट्रिंगने. दोज हू हॅव जॉईंड लेट फॉर देम लेट मी नो. ये लेंथ L है ऑफ स्ट्रिंग, सेंटरला इथं फिक्स आहे आणि ती ऑब्जेक्ट असा बॉब हा अलॉंग द सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल असा फिरतोय. सो टॉपकडनं आता हा बॉटमला आला आहे. मला सांगा त्याचा स्पीड ह्या ठिकाणी मिनिमम असेल की मॅक्सिमम असेल. टॉपला त्याचा स्पीड मिनिमम होता, त्याची व्हॅल्यू किती ती मिळाली. खाली आला तर त्याचा स्पीड काय असेल, बी पॉईंटला, बॉटमला सांगा मला पटकन, बॉटम पोझिशनला. Maximum. यस, किती, Maximum. मॅक्सिमम. यस, व्हेरी गुड. सो व्हेलॉसिटी ॲट बी पॉईंट आपल्याला मग फाइंड आउट करायची. मग कशी करणार, परत इस पे याच्यावर ऑब्जेक्टवर जे फोर्सेस ॲक्ट होतात ते कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होतात सांगा मला. एक तर असेल डाऊनवर्ड, काय असतं त्याचं नाव, mg. एक असेल अपवर्ड, त्याचं नाव काय, टेंशन, T0. टेंशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द फिक्स्ड एंड. दिस इज फिक्स्ड एंड, ये जो बीच में है ये फिक्स्ड एंड है अपना. आणि बच्चा पार्टी, मग हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा झाला टेन्शन.
ॲट पोझिशन बी. ठीक आहे, टेन्शन ॲट पोझिशन बी. आणि मला सांगा मग आता T0 आणि MG दोन्ही कसे आहेत, सेम डायरेक्शनमध्ये की अपोजिट डायरेक्शनमध्ये? अपोजिट डायरेक्शनमध्ये. पण ऑब्जेक्टचं कुठलं मोशन होतं आहे मला सांगा. तर ऑब्जेक्टचं होतं आहे सर सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन होण्यासाठी कुठला फोर्स गरजेचा असतो? सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. The fixed end is called as COC, center of circle. So centripetal force should be provided by the T0 tension and the gravitational force. लेकिन बड़ा कौन सा फोर्स चाहिए बाबा फिर? तो ऑब्वियसली T0B माइनस mg होना चाहिए ग्रेविटेशनल फोर्स, बिकॉज दोनों आर अपोजिट इन डायरेक्शन एंड दोनों का जो रिजल्टेंट आएगा वो प्रोवाइड करेगा मुझे सेंट्रिपिटल फोर्स विच इज नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन. हे बघा, कधी पण लक्षात ठेवा, जो फोर्स मोठा असतो फोर्स मोठा मायनस छोटा घ्यायचा. का बरं? कारण आन्सर मग पॉझिटिव्ह येतं, नाहीतर निगेटिव्ह येईल. आपल्याला फोर्सची डायरेक्शन इनवर्ड पाहिजे. मग इनवर्ड फोर्स कोण आहे? T0B. आउटवर्ड फोर्स कोण आहे? MG. मग इनवर्ड फोर्स मोठा पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू आउटवर्ड फोर्स इन ऑर्डर टू गेट द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. T0B मस्ट बी ग्रेटर दैन दी MG. लॉजिक समझ में आया सभी को? वाई आई हैव टेकन पॉजिटिव, वाई आई हैव टेकन निगेटिव? बताओ चलो जल्दी. जयद, ज्योती दरेकर, साक्षी जी, अरुण उदावंत. लेट जॉईन करू नका सेशनला. लेट जॉईन केलं की तुम्हीच मिस करणार आहेत गोष्टींना. समजून घ्या. हे बघा, गोष्टी सोप्या आहेत, पण तुम्ही जर अशा मिस केल्या गोष्टी, गोल्डन रूल बनवा लाईफमध्ये. काय गोल्डन रूल? की बाबा मी माझं 5:45च्या सेशनला जॉईन होणार म्हणजे होणारच. आणि 5:45 ते 8:30 पर्यंत आता मला दुसरं काहीच टास्क करायचं नाही. काहीही टास्क असू द्यात, घरच्यांनी जरी उठवलं तरी उठायचं नाही. त्यांना सांगायचे माझे सेशन्स आहे. हे गोल्डन रूल जोपर्यंत तुम्ही बनवणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही. फोकस राहा, वेळेवर जॉईन व्हा. ठीक आहे, बरं परत एकदा सांगतो. हे बघा, हे लॉजिक जर समजलं असेल सर्वांना तर समजून घ्या. टेन्शन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द फिक्स्ड एंड. हा एक बॉब आहे, ही एक ऑब्जेक्ट आहे, ती अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल फिरती आहे. तिला आपण दोऱ्याने कनेक्ट केलं आहे आणि ती फिरताना ती ज्यावेळेस फिरती आहे ती गोल गरागरा फिरती आहे. आत्ता समजून घ्या. तर आपण असं मानलं ती आत्ता ह्या बी पोझिशनला आली, एक्स्ट्रीम बॉटमला आली. मग तिच्यावर त्या पोझिशनमध्ये ॲक्ट होणारे फोर्सेस कुठले? तर पहिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरं टेन्शन. टेन्शन कसं आहे? टुवर्ड द फिक्स्ड एंड. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? टुवर्ड द डाऊनवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्ड असतो तो. आणि आपल्याला तर सर्क्युलर मोशन करायचं ऑब्जेक्टचं. सर्क्युलर मोशनसाठी लागतो सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. मी तर डायरेक्शन पण दाखवल्या आहेत, इथं पण लिहिलं आहे. तो हमेशा फोर्स मोठा पाहिजे. मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. आपण काय लिहितो रे बाबा इथे? mg इज इक्वल्स टू, इथं परत फॉर्म्युला लिहिला mv_b²/r आणि T0B ॲज इट इज मैंने लिख दिया यहाँ पे. सो T0B मायनस mg इज इक्वल्स टू mv². बरं, हा mg जर पलीकडे गेला तर टेन्शन ॲट पॉईंट बी पण तुम्हाला लिहिता येईल. सो मी असं लिहितो mvb²/r प्लस mg. आ गया मेरा फॉर्म्युला. सो टेन्शन ॲट बी जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही ह्या फॉर्म्युलाने पण काढू शकता. बरं बच्चा पार्टी, बट आपण याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे. मग आपण कशामध्ये इंटरेस्टेड आहे? तर आपण इंटरेस्टेड आहे सर वेलोसिटी बताओ, उस पॉइंट का वेलोसिटी क्या होगा, VB क्या होगा वेलोसिटी. तर बच्चा पार्टी, त्याच्यासाठी सिंपल काही फंडामेंटल्स वापरायचे तुम्हाला. ते फंडामेंटल्स मी इथं शिकवतो. पण इथपर्यंतचं जे इक्वेशन आहे ते क्लिअर झालं का सर्वांचं? गुले, अव्वाड, श्रावणी सुपेकर, सिद्धी लबडे, मला सांगा. साक्षी साबळे, साक्षी दरेकर, वाघमारे, खोसे, सर्वांनी इथपर्यंत इक्वेशन. एकच मिनिट.
हाँ बच्चा पार्टी, सॉरी सॉरी सॉरी, एम आई ऑडिबल? प्लीज गिव मी एन एक्नॉलेजमेंट. बच्चा पार्टी, एम आई ऑडिबल? बच्चा पार्टी, एम आई ऑडिबल? इन स्क्रीन विजिबल? स्क्रीन विजिबल नसेल पण एम आई ऑडिबल? मुझे बताओ. Yes, sir. Yeah, okay, sorry, there was a technical glitch, so that's why I got left from the meeting. Sorry for the inconvenience, and thank you for your patience, and you remained joined to the session, so for that I'm very grateful to you guys. Yeah, okay, so coming back, मग मी तुम्हाला दाखवत होतो. तर सॉरी सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. हां, स्क्रीन शेअर झाली का मला सांगा. स्क्रीन शेअरिंग मी इनेबल केलं आहे. तर आपण इथलं टेन्शन काढत होतो, पण आपल्याला काढायची सर व्हेलॉसिटी ॲट पॉईंट बी. मग कशी काढायची? तर बच्चा पार्टी एक सिम्पल फंडा आहे टोटल एनर्जीचा. टोटल एनर्जी काय सांगते माहिती का? की टोटल एनर्जी ऑफ ए बॉडी, मेकॅनिकल टोटल एनर्जी म्हणतात त्याला. तर टोटल एनर्जीचा फंडा असा आहे की तुमच्या बॉडीवर जर तुम्ही अंडर ग्रॅव्हिटी ॲक्ट होत आहे, तर टोटल एनर्जी ॲट एनी पोझिशन of a body always remains constant. At any position it always remains constant. म्हणजेच काय? तर आता सपोज तुम्ही पृथ्वीवर आहात, पृथ्वीवर तुमची जी बॉडी आहे, म्हणजे आता आपण उभे आहे तिथे, तर आपल्याकडे दोन एनर्जीज असतात. टोटल एनर्जी याला टोटल मेकॅनिकल एनर्जी म्हणतात. दोन एनर्जी कुठल्या? एक असते कायनेटिक, एक असते पोटेन्शियल एनर्जी, आणि दोघांची जी ॲडिशन असते ना त्याला म्हणतात टोटल एनर्जी. ठीक आहे. मग तुम्ही रेस्टला जर असाल तर तुमच्याकडे पोटेन्शियल एनर्जी, तुम्ही मुव्हिंग स्टेटमध्ये असताल तर तुमच्याकडे कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. पण एक एनर्जी जर कमी असेल तर दुसरी एनर्जी जास्त असते, दुसरी जास्त असेल तर पहिली कमी असेल, आणि दोघांची ॲडिशन हमेशा काय असते? कॉन्स्टंट. म्हणजेच काय की तुम्ही ही 3 असेल तर ही 2 असेल, ही 2 असेल तर दुसरी 3 असेल, आणि दोघांचं, किंवा ही 1 असेल तर दुसरी 4 असेल, दुसरी 4 असेल तर ही 1 असेल, असं मिळून प्रत्येक वेळेस तुमचं 5 कॉन्स्टंटच राहणार आहे. लाईक दॅट. सो ऑलवेज कीप इन माइंड द टोटल एनर्जी ऑफ ए बॉडी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. मग तो फंडा आता इथं वापरायचा आहे मला, आणि तो फंडा काय आहे की ॲट पोझिशन ए, ॲट पोझिशन बी, टोटल एनर्जी ऑफ ए युअर बॉडी विल रिमेन कॉन्स्टंट. मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला, मग आपण टोटल एनर्जी काय लिहिणार सांगा मला. सांगा. टोटल एनर्जी ऑफ ए ऑब्जेक्ट ॲट पोझिशन ए मस्ट बी इक्वल टू टोटल एनर्जी ऑफ ए बॉडी ऑर ॲट पोझिशन बी. मग मला सांगा टोटल एनर्जीसाठी आपण फॉर्म्युला काय लिहिणार? कायनेटिक एनर्जी ॲट पोझिशन ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पोझिशन ए इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पोझिशन बी प्लस पोटेंशियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पोझिशन बी. दैट्स इट. यहाँ तक चीज़ें क्लियर? फॉर्मूला समझ में आया? टोटल एनर्जी इज ए कॉम्बिनेशन ऑफ, कशाचं कॉम्बिनेशन आहे हे? तर टोटल एनर्जी इज अ कॉम्बिनेशन ऑफ, टोटल एनर्जी काय ऐकलं तुम्ही? सांगताल मला टोटल एनर्जी कशाचं कॉम्बिनेशन आहे? तर टोटल Potential energy and kinetic कायनेटिक energy. एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग मला सांगा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे टॉपला ज्यावेळेस तुम्ही होतात तर टॉपला तुमचा स्पीड काय होता? ए पोझिशनला स्पीड काय होता? ऑलमोस्ट मिनिमम 0च होता माझा स्पीड. पण आपल्याकडे त्याची व्हॅल्यू काढली आपण टॉपच्या स्पीडची. व्ही इज इक्वल्स टू काहीतरी रूट आर जी लिहिलंय आपण, बरोबर आहे? अरे हो की नाही? मग आपण ती व्हॅल्यू टाकूयात. मग व्ही ची व्हॅल्यू तिथं टाकूयात. हे बघा आता कायनेटिक एनर्जी ॲट पोझिशन ए. मग मी आता इथं जर फॉर्म्युलाच लिहायचा म्हटला तर फॉर्म्युला काय लिहिणार ह्या पोझिशनला? तर मी लिहिल हाफ एम व्ही ए स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय लिहिल? एम जी हाईट ॲट पोझिशन ए इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट बी विल बी इक्वल टू हाफ एम व्ही बी स्क्वेअर प्लस पोटेंशियल एनर्जी ॲट पोझिशन बी विल बी एम जी हाईट ॲट बी. विल दॅट बी फाईन? बच्चा पार्टी, यहाँ तक चीजें क्लियर? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे ना सर्वांना? 10वी मध्ये शिकला असतं ॲटलिस्ट MGH. बाकी नाही विचारते मी तुम्हाला काही, मला माहिती 10वीत तुम्हाला न्यूमेरिकल्सच शिकवलेले नाही आहेत, पण MGH एवढा तर फॉर्म्युला याद असेल तुम्हाला. कायनेटिक एनर्जीचा हाफ एम व्ही स्क्वेअर हा पण फॉर्म्युला याद असेल तुम्हाला. आता मास कुठेही जाऊ द्या, ए पोझिशनला असू द्यात, बी ला असू द्यात, मास विल ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. बर, आता इधर देखने वाली बात है, तो आपने क्या यूज किया फिर कंसेप्ट? इसको बोलते हैं लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मैकेनिकल एनर्जी. टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. त्याला काय म्हणतात? कुठला लॉ म्हणतात? मी तर वाटलेस नाव लिहून देतो. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी.
कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल, टोटल मेकॅनिकल एनर्जी पण म्हणू शकता तुम्ही त्याला, ठीक आहे. मग त्याच्यानुसार तो सांगतो कुठेही कॉन्स्टंट आहे, म्हणून मी आता हे स्टेटमेंट घेतलं की ए पोझिशनला आणि बी पोझिशनला आपली टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे, मग त्याला असं लिहिलं. बरं बच्चा पार्टी, आता रेफरन्स पोझिशन काहीतरी मानावं लागेल. तुम्ही कुठली रेफरन्स पोझिशन काढली आता? आपण कुठे आहेत आता सध्या? बॉटमला आहेत की टॉपला? सांगा बरं. बॉटमला आहे. मग बॉटम आपल्यासाठी रेफरन्स पोझिशन आहे. मला सांगा बॉटमपासनं टॉपची हाईट किती आहे? बॉटमपासनं टॉपची हाईट सांगा बरं किती आहे? ही हाईट सांगा बरं बच्चा पार्टी. हे बघा, ही पोझिशन ए 12. होती. हाईट ऑफ ए किती असेल मला सांगा. हे बघा, हे अंतर किती आहे मला सांगा. बॉब पासनं सेंटर पर्यंतचं अंतर किती आहे सांगा बरं, बोला बरं. कुणाला बोलायला आवडेल बॉब पासनं? हा आदित्य, यू कॅन स्पीक. आदित्य भांड, बोला, सांगा बरं मला. बॉब पासनं सेंटर पर्यंतचं अंतर किती असतं? हे काय आहे? सर्कल आहे. सर्कलला काय असते? रेडियस. हा, मग बॉटम पासनं सेंटर पर्यंतचं अंतर काय असेल? इथं लिहिलंय ना शेजारी. R. हा, आर. आणि परत त्याच सेंटर पासनं टॉप पर्यंत ए पर्यंतचं अंतर किती असेल रे? 2R. हा, मग आर प्लस आर किती झालं अंतर? हाईट किती झाली? 2R. दॅट्स इट, हाईट ॲट ए. बरं, तुम्ही रेफरन्स पोझिशन कोण मांडली? बी. मग बी पासनं बी पर्यंतच अंतर किती असेल रे? त्याची हाईट किती असेल? स्वतःपासून हाईट किती असेल? 0. बरोबर का? येस. सो 0, हाईट ऑफ बी विल बी 0 अँड हाईट ऑफ ए विल बी 2R सर. बरोबर. सो मग मी इथं लिहितो हाफ ऑफ एम. व्ही एची व्हॅल्यू मगाशी मिळाली होती, किती मिळाली होती? √RG. त्याचा काय? स्क्वेअर प्लस एम इंटू जी इंटू हाईट ऑफ ए किती लिहिला? 2R इज इक्वल्स टू हाफ ऑफ एम व्ही बी स्क्वेअर. मला तेच हवंय. आणि इथं हाईट स्वतःपासून 0 मल्टीप्लाइड बाय एनीथिंग 0. बच्चा पार्टी देखो, ये 0 कैंसिल हो गया भाई यहाँ पे. ओके, यहाँ पे हाफ √RG का स्क्वायर, तो ये बनेगा 1/2 mgr. ये देखो RG था यहाँ पे, वो RG का स्क्वायर रूट निकल गया. और यहाँ पे mgr, तो ये लिखूंगा ट्वाइस ऑफ mgr बराबर 2 बाहेर घेतला इज इक्वल्स टू हाफ ऑफ काय mvb स्क्वायर. एंड नाउ बच्चा पार्टी, यहाँ पे mgr दोनों तरफ सेम है, कॉमन निकालेंगे. अंदर बचा 1/2 प्लस 2 टाइम्स mgr. इकडे कोण उरला? 1/2 mvb स्क्वायर बरोबर. मग 1/2 प्लस 2 कितना बना? ये 5/4 का mgr. एम आई करेक्ट? इज इक्वल्स टू 1/2 mvb स्क्वायर बराबर. सो इधर का m इधर का m क्या हो गया भाई? कैंसिल हो गया. इधर का 2 इसके साथ कैंसिल हो गया, तो ये बचेगा 2 यहाँ पे बराबर. यहाँ तक चीज़ें क्लियर ना? 1/2 प्लस 2 राहिलं ना इथे. 1/2 प्लस 2 सॉरी 5/4 कुठून आला इथं? 5/2 आएगा ना यहाँ पे बच्चा पार्टी. सॉरी माय मिस्टेक. या, सो दिस विल बी 2 बिकॉज 4 + 1 इज 5/2. सो दोनों तरफ का 2 क्या हुआ रे बाबा? कैंसिल हो गया. यहाँ पे 2 सर, यम के साथ कैंसिल हुआ. बचा कौन यहाँ पे? सर यहाँ पे बचा 5 टाइम्स RG इज इक्वल्स टू, इधर बचा सर VB स्क्वायर, टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड. VB इज इक्वल्स टू क्या बन गया सर? बोलो बच्चा पार्टी. रूट ऑफ क्या? 5RG बराबर क्या? मग मगाशी टॉप मोस्ट पोझिशनला काय आली होती व्हॅल्यू? सांगा बरं मला. रूट ऑफ काय आली होती? RG. आणि आता किती आली? हे बघा, टॉप मोस्ट पोझिशन यहाँ पे था VA इज इक्वल्स टू √RG. बॉटम पोझिशनला किती आली मग व्हॅल्यू? रूट ऑफ 5 टाइम्स RG बराबर. लॉजिक समझ में आया? कैसे डिराइव किया? परत एकदा क्विक रिव्हिजन करतो, रिवाइज करतोय की कसं आलं डेरिवेशन समजून घ्या. डेरिवेशन इंटरेस्टिंग आहे. ओके, सो कमिंग बॅक, परत एकदा येतो इकडे, बघून घ्या. तर बच्चा पार्टी, आपण स्टार्टिंगला काढलं टॉप मोस्ट पोझिशनला. एकच मिनिट हा, जस्ट अ मिनिट. आपण पहिल्यांदा काढलं टॉप मोस्ट पोझिशनला, आणि टॉप मोस्ट पोझिशनला जी व्हॅल्यू आली आपली, ती टॉप मोस्ट पोझिशनची जी व्हॅल्यू आली ती किती आली होती आपल्याला? तर √RG आली होती. आता आपल्याला काढायची ती बॉटमची. मग त्यानंतर आपण हॉरिझॉन्टलचं पण काढणार आहे.
कसं काढणार आहे मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासमोर मांडतो, सो दॅट तुम्हाला ते लॉजिक लगेच समजून येईल. ओके, या, ओके ओके ओके, just a minute, technical glitch, I would like to have that location, yeah, okay, coming back. हे बघा, स्क्रीन शेअर करतो तुम्हाला परत एकदा, एंटायर स्क्रीन. आणि आता बघा तर काय दिसतंय सांगा आता मला तुम्ही. सॉरी फॉर द टेक्निकल ग्लिच. बच्चा पार्टी इथं बघा आता. सो VCM दिसतंय सर्वांना, एक्नॉलेजमेंट द्या. स्क्रीन दिसते सर्वांना, एक्नॉलेजमेंट द्या. हो. या, ओके, ग्रेट. मग आता बघा आपण काय केलं, मोशन अंडर अनकंट्रोल्ड VCM, अनकंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आपण असं मांडलं, एक बॉब आहे, त्या बॉबला स्ट्रिंगने कनेक्ट केलंय. स्ट्रिंगने कनेक्ट केल्यानंतर टॉपला त्याचा स्पीड कमी झाला, अंडर ग्रॅव्हिटी फिरतोय तो. आता इथं गेल्यानंतर दोरा गोळा व्हायला पाहिजे होता, असं खाली गोळा व्हायला पाहिजे होता, पण आपण असं मांडलं की तो गोळा होत नाही. अज्युम केलंय, असं ॲक्च्युअलमध्ये घडणार नाही, पण आपल्याला ह्या गोष्टी अशा घडतायत, हायपोथेटिकल आहेत. हायपोथेटिकल म्हणजे इमॅजिनरी आहे, इमॅजिनरी कन्सेप्ट शिकायचे आहेत. तर ते शिकण्यासाठी बघून घ्या, टॉपला त्याचा स्पीड, मग खाली आला त्याचा स्पीड वाढत वाढत आला, बॉटमला मॅक्सिमम झाला, परत वरती जाताना त्याचा स्पीड कमी कमी झाला. अशा आपण गोष्टी मांडल्या. ॲट एनी पोझिशन त्याच्यावर ॲक्ट होणारे फोर्सेस बघितले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, टेन्शन आहे T0. मग अप्पर मोस्ट पोझिशनला, टॉप पोझिशनला असणारी त्याच्यावर ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, टेन्शन, त्याची व्हॅल्यू घेतली आपण. बरं, टेन्शन आपण 0 मांडलं टॉप मोस्ट पोझिशनला, आणि मग त्याचं डिराईव्ह केलं. सो दोन फोर्सेस इथं ॲक्ट होत होते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड, टेन्शन T0 ऑल्सो डाऊनवर्ड. पण टेन्शन T0 कुठे ॲक्ट होतो, नोट लिहिली आहे का सर्वांनी? कुणाला सांगायला आवडेल का? दरेकर, मसिरा शेख, टेन्शनची काहीतरी नोट लिहायला लावली होती, गिरवले, काय लिहिली आहे नोट? Tension always directed towards fixed point. यस, टेंशन इज ऑलवेज एक्ट्स टुवर्ड द फिक्स्ड एंड. हमेशा वो फिक्स्ड एंड की तरफ ही एक्ट होता है. तो सेंटर ऑफ सर्कल अपन ने फिक्स्ड एंड माना है यहाँ पे, तो ह्या फिक्स्ड एंडकडे टेन्शन ॲक्ट होतं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर डाऊनवर्ड असतो, त्याला काय घेण्यात येत नाही फिक्स्ड एंड वगैरेचं. मग ए पोझिशनला असताना त्याच्यावर ॲक्ट होणारा आपण स्पीड काढला. मग ग्रेविटेशनल फोर्स प्लस T0 दोनों मिला के प्रोवाइड कर रहे हैं सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स क्यों ज़रूरी है? बिकॉज सर्क्युलर मोशन हो रहा है सर ऑब्जेक्ट का. सो mg प्लस T0 A, आणि ॲट टॉप मोस्ट पोझिशनला टेन्शन 0 मांडलं, ती व्हॅल्यू 0 घेतली, तर mg इज इक्वल्स टू mv². m दोनों तरफ का कॅन्सल, r उधर चला गया, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. VA² इक्वेशन बनलं रूट ऑफ RG. ठीक आहे, आरची नाही सैराट मधली, नाही तर आरची म्हणताल तुम्ही, RG, वेअर R इज रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. ठीक आहे, मला माहिती आहे पांचट होता जोक, पण ठीक आहे, टाइमपास पांचट काहीतरी मारावं लागतंय. ठीक आहे, त्यानंतर G स्टँड फॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नाव वी हॅव कम टुवर्ड्स वेलोसिटी ॲट पोझिशन B. बॉटम पोझिशनला काय वेलोसिटी असेल, तर VB इज इक्वल्स टू व्हॉट. हा क्वेश्चन मांडला तुमच्यासमोर. मग त्याच्यासाठी फोर्सेस ॲक्टिंग ॲट दिस पोझिशन, तर दोन फोर्सेस ॲक्ट होतात आहे. T0 हा टुवर्ड द फिक्स्ड एंड आहे. आता तो फोर्स हमेशा मोठा पाहिजे, कारण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय तुम्ही. मग तो फोर्स मायनस त्याच्यातून काहीतरी जो शिल्लक राहील वजा केल्यानंतर, म्हणजे बघा टेन्शनमधनं काहीतरी वजा करून जो शिल्लक राहतोय तो प्रोव्हाइड करेल नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. मग ते लिहिलं इथं T0B मायनस mg mv² T0चं इक्वेशन पण लिहून टाकलं, T0 ॲट पोझिशन Bचं. त्यानंतर आता तुम्हाला टोटल एनर्जी ॲट एनी पोझिशन इज इक्वल्स टू कॉन्स्टंट सांगितला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग एच्या ठिकाणी असणारी एनर्जी इज इक्वल्स टू बीच्या ठिकाणी असणारी एनर्जी. आणि ही स्टेप महत्त्वाची होती बच्चा पार्टी. मग कारण मला काढायचं होतं VB, हा VB आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ह्या स्पीड काढायचा होता मला बीच्या पोझिशनला. मग कायनेटिक एनर्जी ॲट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट ए इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट बी. दोघांची ॲडिशन घेतली, सिम्पल आपला हाफ mv²चा फॉर्म्युला वापरला, mgh चा फॉर्म्युला वापरला. बरं मला सांगा, हाईट बी पासनं ए पॉईंटची हाईट किती असते रे बच्चा पार्टी? ही स्टेप महत्त्वाची समजून घ्या. वेलॉसिटी ॲट ए पोझिशन किती होती, मगाशी डिराईव्ह केली, रूट ऑफ RG. ही स्टेप समजून घ्या. आणि हाईट स्वतःचीच बी पॉईंटची, बी पासनं हाईटची किती आहे व्हॅल्यू, 0. ह्या व्हॅल्यू जर तुम्ही रिप्लेस करू शकला अशा प्रकारे, तर तुम्हाला आन्सर सोडवण्यासाठी खूप सोपं आहे. मग आपण स्क्वेअर केलं, ॲड केलं, mgr कॉमन काढला, m कट झाला, 2 कट झाला, 5RG इज इक्वल्स टू VB बनला. नाउ बच्चा पार्टी, माय क्वेश्चन इज सभी लोगों के लिए, मुझे बताओ, कैन यू एबल टू फाइंड आउट
द वेलॉसिटी ॲट पोझिशन बी अँड वेलॉसिटी ॲट पोझिशन सी किंवा वेलॉसिटी ॲट पोझिशन डी तुम्हाला करता येईल का बघा बरं. ट्राय करा मग सर्वांनी. इथं ॲक्ट होणारा फोर्स कुठला असेल, जी फोर्स कसा असेल, टेन्शन कसा असेल, कुठं असेल. सो हे लॉजिक लावा आणि मला याचा आन्सर सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो उद्याच्या सेशन मध्ये मी ती कवर करेलच, पण तब तक के लिए दिस वॉज फॉर दिस वॉज ऑल फॉर टुडे. ठीक आहे. बच्चा पार्टी तुम्हाला याच्यापूर्वी पण रिक्वेस्ट केली आहे, जी एनर्जी तुम्हाला इथं ऑनलाईन सेशनमध्ये मिळते आहे तीच एनर्जी ऑफलाईनमध्ये याच प्रकारची एनर्जी असते. त्याच एनर्जीने आम्ही वर्षभर तुम्हाला सर्व्हिस देणार आहे. सो तुम्हाला आमचे जर सेशन्स हे डेमो सेशन्स आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की कम्युनिकेट करू शकता आमच्याबद्दल. आज देम टू जॉईन अवर सेशन, आज देम टू अटेंड अवर सेशन आणि त्यानंतर त्यांना निर्णय घेऊ द्या. कारण मार्केटमध्ये रेकॉर्डेड सेशन प्रोव्हाइड करणारे खूप लोक आहेत, किंवा आत्ता सेशन डेमो सेशनमध्ये तुम्हाला दाखवताना एक शिक्षक दाखवतात आणि ॲक्च्युअलमध्ये वेगळे शिक्षक असतात नंतर पुढे जाऊन. तर असं आपल्या बाबतीत घडत नाही. सो ती सर्व्हिस आपल्या लोकल लँग्वेजमध्ये शिकवणारे शिक्षक तुम्हाला मिळतील आणि तेही बोर्डाचं सिलेबस कवर करून तुम्हाला परत CET JEE नीटसाठी लागणारा सिलेबस पण आम्ही पुढच्या 6 महिन्यात कवर करत असतो. पहिले 6 महिने बोर्डाचा प्लस लेवल 1 MCQs, त्याचे प्रिंटेड मॉड्यूल्स पण तुम्हाला दिले जातात. ठीक आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंडला किंवा मित्र किंवा मैत्रिणीला रिकमेंड केलं, त्यांनी इथं ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला स्टुडंट रेफरल गिफ्ट पण आपल्याकडनं मिळणार आहे. आणि हां, तुम्ही जे रिकमेंड करताय तर ते बेस्ट क्वालिटी आहे समजून घ्या. कारण तुम्ही काही असं ऐरगैरं प्रॉडक्ट त्यांना विकत नाही आहे. प्रॉडक्ट इन द सेन्स जे कोचिंग क्लासेस हे नॉलेजचीच गोष्ट तुम्ही त्यांना देता येते. सो तुम्ही लेट देम नो अबाउट अस, निर्णय घेऊ दे त्यांना. त्यांनी ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला बेस्ट रेफरल गिफ्ट आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. काय देणार आहे काय तर ते डिस्क्लोज करूच तुम्हाला 2 दिवसापर्यंत. पण वी आर हॅव्हिंग टँडम ऑन स्मार्ट वॉच द्यायचं मुलांना की त्यांना स्कूलची सॅक द्यायची असं चाललं आहे. सो प्लीज तुम्ही रिकमेंड करा तुमच्या मैत्रिणींना आमच्याबद्दल. आपले यूट्यूबचे व्हिडिओच्या लिंक्स त्यांना पाठवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला तर तुमचा फायदा होत असेल तर त्यांचाही फायदा करून घ्या. त्यांनाही चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही देताय, रिकमेंड करतायत. सो त्याच्यासाठी ही रिक्वेस्ट आहे. ओके. आणि तुम्ही त्यांना रिकमेंड करतायत, आमच्यासाठी तुमचे शब्द खर्च करतायत, तुमचं वजन खर्च करतायत, तर डेफिनेटली त्याच्यासाठी तुम्हाला एक टोकन ऑफ लव, एक ॲप्रिसिएशन म्हणून आमच्यातर्फे एक छोटीशी भेटवस्तू, स्मार्ट वॉच किंवा एक कॉलेज सॅक ब्रँडेड, शिवाय असं नाही की ती लोकल बॅग कुठली किंवा लोकल वॉच, तर ते ब्रँडेड तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. सो थँक्यू फॉर जॉईनिंग. या सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट सेशन ॲज वेल. मी आता थांबूयात. गुड नाईट. बाय.